टाइम्स डिजेमध्ये आपलं स्वागत. आता आपण आहोत गुहागर तालुक्याच्या श्री दुर्गा देवस्थानमध्ये आणि ह्या देवस्थानच्या वतीने दरवर्षी अ, भरपूर असे उपक्रम राबवले जातात. यावर्षी बेटी पढाओ बेटी बचाओ ह्या उपअंतर्गत त्यांनी काही मुलींना दत्तक घेतलेलं आहे. तर आपल्यासोबत आता देवस्थानचे अध्यक्ष किरण काका आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क करूया आणि त्यांनाच विचारूया की गुहागर तालुक्यातल्या कोणत्या कोणत्या गावातल्या मुली आपण या दत्तक घेतलेल्या आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत आपण दुर्गादेवीच्या माध्यमातून या देवस्थानच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम आतापर्यंत राबवलेत. तर आता ह्या वर्षी आपण कोणत्या गावातल्या मुली दत्तक घेतलेले आहेत? मोदी सरकारचा हा जो कार्यक्रम आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ, ह्या आपल्या देशात ज्या मुली आहेत ह्या शिकाव्यात, मोठ्या व्हाव्यात आणि त्या या प्रवाहामध्ये याव्यात, याच्यासाठी मोदी सरकारने एक असा उपक्रम राबवला की गोरगरिबाची कुणाचीही मुलगी असली तरी ती शिकली पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातनं दुर्गादेवी देवस्थान गेली 8 वर्ष हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत आपण गेल्या 8 वर्षात 1300 मुलींना दत्तक घेतले आणि या वर्षीचा आपला असा मानस आहे की आपण 250 मुलींना दत्तक घेणार आहे. प्राधान्याने आपण दरवर्षी गुहागर तालुक्यातली वेगवेगळ्या गावांमधल्या ज्या मुली आहेत त्या मुलींना जे शैक्षणिक साहित्य लागतं ते पूर्णतः दुर्गादेवी देवस्थान ट्रस्टकडनं दिलं जातं. यावर्षी आपण ज्या 250 मुली दत्तक घेणार आहे ते कालसूर कौंडर, वेळम आणि पोमेंडी या भागातल्या ज्या मुली आहेत त्या मुलींना आपण 1ली ते 7वी पर्यंतच्या मुली त्या ठिकाणी त्या मुलींना आपण दत्तक घेतलाय. त्याचा कार्यक्रम आपण 15 तारखेला सकाळी 11 वाजता कालसूर कौंडरला तो कार्यक्रम करणार आहे आणि त्याच दिवशी दुपारी 15 तारखेला दुपारी 4 वाजता अजगोलीमध्ये, अजगोली हा एक खारवी बहुल समाज असलेला गाव आहे, या ठिकाणच्या ज्या मुली आहेत त्या शिकाव्यात या उद्देशाने तिथल्या 71 मुलींना आपण दत्तक घेतले आणि त्यांना आपण सर्व शैक्षणिक साहित्याची मदत करतोय. आणि उद्या शनिवारी आपण सकाळी 11 वाजता हेदवीमध्ये, हेदवी, वेळणेश्वर, साखरी इथल्या 97 मुलींना दत्तक घेतले आणि आपण त्यांनाही त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य पूर्ण देणार आहोत. आपण बघताच की माझ्या पाठीमागे हे शैक्षणिक साहित्य, या साहित्यामध्ये आपण त्या मुलीला एक सॅक देणार आहे, त्याच्यानंतर तिला वह्या देणार आहे, पेन देणार आहे, कंपास बॉक्स देणार आहे, स्टीलची पाण्याची बाटली देणार आहे आपण तिला, की ज्या योगे त्या मुली. त्याचबरोबर आता पावसाचे दिवस आहेत, जर मुलगी छोटी असेल तर तिला आपण रेनकोट देणार आहे, जर 4थी ते 7वी पर्यंतच्या मुली आहेत त्यांना आपण छत्री देणार आहे. अशा तऱ्हेनं दुर्गादेवी देवस्थान हा उपक्रम राबवणार आहे. ह्या वेळेला तुम्ही त्या 1300 मुलींचा उल्लेख केला की आम्ही आतापर्यंत 1300 मुलींना दत्तक घेतलं. तर त्यांना तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारची त्यावेळेला शैक्षणिक मदत केली होती की आर्थिक मदत केली होती? आपण गेल्या वर्षी ज्या 250 मुली दत्तक घेतल्या होत्या त्या प्रत्येक मुलीला आपण 2-2 हजार रुपये दिले होते. पण यावर्षी आम्ही असं विचार केलेला की त्या मुलींना शिक्षण उपयोगी जे साहित्य आहे ते साहित्य चांगल्या प्रतीचं घेऊन आपण जर त्यांना दिलं की त्यांची शाळा सुरू होण्यापूर्वी तर त्यांच्या कुटुंबावर जो एक थोडा, ज्या गरीब कुटुंबाला जो आर्थिक भार पडतो तो कमी व्हावा आणि कुठनं तरी आपल्या देवस्थानकडनं त्यांची सेवा केली जावी. आज हे दुर्गादेवी देवस्थान ज्याची आम्ही सेवा करतोय ती स्वतः माऊली जगन्माता जगदंबा आहे, म्हणजे ती सुद्धा एक स्त्री आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्या स्त्रीची सेवा करतोय तर तिचंच हे छोटं रूप म्हणजे या छोट्या छोट्या मुली आहेत, तर त्यांचीही सेवा करण्याची संधी दुर्गादेवी देवस्थानला मिळाले हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तुम्ही मगाशी बोलताना एक उल्लेख असा केलाय की जसं या मुलींना तुम्ही ते शैक्षणिक साहित्य देणार आहात, तर त्यांची जे आई आहेत त्यांना पण तुम्ही देवस्थानकडून काय भेटवस्तू देणार का? आता जी मुलगी आहे तिची जी आई आहे तिला आम्ही देवस्थानकडनं साडी चोली देणार आहे, की आज देवस्थानमध्ये भरपूर साड्या येत असतात आणि त्याचा चांगला विनियोग व्हावा, की त्या घरात, त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या त्या मातेला की देवीची एक भेट म्हणून साडी त्या घरात जावी, या उद्देशाने ज्या 250 मुली आम्ही दत्तक घेणार आहोत त्यांच्या ज्या माता आहेत त्या प्रत्येक मातेला आपण देवस्थानच्या वतीनं पूर्ण साडी चोलीची ओटी देणार आहे. अजून आपल्या देवस्थानच्या वतीने कोणते उपक्रम आपण यानंतरही करणार आहात? आता दुर्गादेवी देवस्थान निरंतरच 12 महिने निरनिराळे उपक्रम राबवित असतो. ज्यावेळेस देशावर जेव्हा जेव्हा संकट येतं
त्यावेळेस यापूर्वी 2020 साली जेव्हा देशावर करोनाचं संकट आलं, या संकटामध्ये सुद्धा या संपूर्ण खाडीपट्ट्याला दुर्गादेवी देवस्थानच्या वतीनं आपण 13,000 मास्कचं वाटप केलं आहे. त्याच्यानं सॅनिटायझरचं वाटप केलं आहे. त्याच्यानंतर गुहागर नगरपंचायतीला पहिला स्प्रेअर जो गरजेचा होता तोही दुर्गादेवी देवस्थाननी घेऊन दिला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी दुर्गादेवी देवस्थान ट्रस्ट हा त्यांच्या पाठीशी उभा राहतो. आत्ताच धोपाव्यासारख्या गावामध्ये की ज्यावेळेस पाण्याची प्रचंड मोठी समस्या होती, त्या ठिकाणीही दुर्गादेवी देवस्थाननी स्वतः खर्च करून एक बोर मारून दिले आणि त्यायोगे त्या लोकांना पाणी मिळावं, की त्या भागाला पाण्याचं अतिशय मोठं दुर्भिक्ष आहे, त्याच्यासाठी देवस्थाननी प्रयत्न केलेले आहेत. याही पूर्वी तुम्हाला माहिती असेल की सांगली, कोल्हापूर या भागात प्रचंड पुराचा तडाखा बसला. त्यावेळी दुर्गादेवी देवस्थाननी संपूर्ण गावात आवाहन तर केलंच, पण स्वतः देवस्थाननी 3 लाख रुपयाचं साहित्य ट्रकमधने भरून तिथे जाऊन प्रत्येकाच्या घरोघर वाटप केलेलं आहे. अशा तऱ्हेचे उपक्रम देवस्थान निरंतर राबवित असतं आणि ज्या ज्या वेळेस जिथे जिथे गरज आहे त्या ठिकाणी देवस्थान धावून जात असतं. आता त्याचबरोबर ह्या गुहागर तालुक्यामध्ये मला वाटतं 65 ग्रामदेवता आहेत. त्या ग्रामदेवताचं जो पुजारी आहे गुरव, की त्याचाही कुठेतरी सन्मान व्हावा म्हणून दुर्गादेवी देवस्थाननी गतवर्षी त्या देवस्थानच्या जे पुजारी आहेत त्यांना बोलावून त्यांचा सपत्नीक सन्मान केला आणि त्या देवस्थानला, त्या ग्रामदेवतेच्या देवळात एक कायमचा दिवा लावावा म्हणून एक पंचारती पितळेची कायमचा दिवा लावावा म्हणून एक पंचारती पितळेची देवस्थाननी भेट दिली. आणि प्रत्येक देवस्थानला आम्ही असं सूचित केलं होतं की दर महिन्याला 5 लिटर तेल हे दुर्गादेवी देवस्थान तुम्हाला देत राहील. याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे की तुमच्या ग्रामदेवतेच्या देवळात दिवा लावावा आणि तो निरंतर दिवा पेटत राहावा आणि याच्यासाठी येणारा जो काही खर्च आहे तो दुर्गादेवी देवस्थान करील. आणि अशा तऱ्हेने आपण 60-65 देवस्थांना संपूर्ण ह्याचं वाटप केलं. आता ह्याच्यापूर्वी सुद्धा जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, जे माजी सैनिक आहेत, अख्ख्या तालुक्यातले जे माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी ह्यांनाही आपण इथे बोलावून त्यांचा यथोचित सन्मान केला. अशा तऱ्हेचे भरपूर प्रचंड कार्यक्रम, लोकोपयोगी कार्यक्रम दुर्गादेवी देवस्थान निरंतर करत आहे. आणि याही पुढच्या काळात मला खात्री आहे की भक्तांच्या उदंड प्रतिसादामुळे याही पुढे या देवस्थानच्या मार्फत ही सेवा निरंतर चालू राहील. फक्त बेटी बचाव बेटी पढाव हा कार्यक्रम दरवर्षी दुर्गादेवी देवस्थान घेत राहत आहे. दरवर्षी एक 10 ते 20 मुली जास्त अशा तऱ्हेने हा कार्यक्रम आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा 60 मुली घेतल्या, 100, 120, 140 असं करत करत आज दुर्गादेवी देवस्थान 250 मुलींना दत्तक घेत आहे. अशा तऱ्हेने आजपर्यंत आता या वर्षीचं जर म्हटलं तर जवळजवळ 1500 ते 1600 मुली या दुर्गादेवी देवस्थानच्या वतीनं आपण दत्तक घेतले आहेत. आपण बघितलं की दुर्गादेवी देवस्थानच्या वतीने यावर्षी 250 मुलींना दत्तक घेण्याचं काम देवस्थानी केलं आहे. त्यांना ज्या उपयोगी वस्तू आहे, शैक्षणिक उपयोगी वस्तू ह्या त्यांनी उद्यापासून ते देणार आहेत आणि असेच कार्यक्रम किंवा असेच काही योजना या देवस्थानकडून राबवल्या जाणार आहेत अशी माहिती आपल्याला आता मिळालेली आहे. टाइम डिजिटलसाठी उमेश शिंदे, वेळणेश्वर, गुहागर. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.